नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार दादांना, श्री स्वामी समर्थ. तर आज खूप लवकर मोबाईल हातात घेतला आहे बघा. 9:15 वाजले, बरोबर 9:15 झाले आणि आमचे भरपूर कामं करून झाले. सकाळी दीदीचा डबा वगैरे झाला, सगळ्यांच्या आंघोळी मशीन वगैरे टोटली सगळे कामं झालेत. आणि घरात आता आवरावरी गाद्या वगैरे पुसून तिकडं बघा बहिणीचं माझं चालू आहे काम. अजिबात गप्पा बसत नाही. मी भाजी वगैरे बनवून दिली दीदीला, त्यांनी लगेच पीठ मळून चपात्या वगैरे दीदीला करून दिलं. आई ते भांडे बिंडे लगेच आवरवली. पूजा संध्याकाळी आपली. त्याशी गुरुजी बोलत होते आपण सकाळी ठेवूया 10 वाजता. म्हटले सकाळी आवरणारच नाही, कसंच काही केलं तरी संध्याकाळी ठेवूया. तर तुम्हाला आता घर आवरलेलं पहिलं ते दाखवते. अजून देवपूजा व्हायचीच माझी, कारण इथं थोडा वेळ लागणार आहे. आणि आता मेहंदी वगैरे लावली बघा बहिणीने माझ्या. आतून बाहेरून हाताला मेहंदी लावली. नेलपेंट लावायची आहे. चाललेत अजून एक आवरायचं काम. खूप लवकर उठलेले दोघी पण. आज सगळेच लवकर उठलेले, सगळे संगतीच उठलो म्हणायचं. मी उठले अगोदर, माझ्या मागं एकला न उठवता सगळेजण उठलेत. घर दाखवते बघा. घर एकदम पुसून वगैरे स्वच्छ झालंय. आताच बहिणी लाद्या वगैरे सगळं पुसलंय. देवाचं जे साहित्य लागणार आहेत इथे खाली चौरंग ठेवला आहे. आणि चौरंगावर जे जे लागणार आहेत ना, आम्हाला बसायसाठी जे आसन लागतं ते, देवासाठी जे लागणार आहे ते सगळं टोटली इथे आणून ठेवलं आहे इकडे. आणि सगळं क्लीन केलं. त्या घरात पण बघा सगळं आवरलं आहे. हे घरात पण सगळं आवरून यशचे अंथरुण वगैरे वरती ठेवले. आणि ही कॅमेऱ्याची बॅग आहे त्याची तेवढी खाली राहिली. दीदीला साडी घालायची तर साडी वगैरे काढून ठेवली. आता कोणती घालेल ती. सगळं आवरावरी झालीत. ताईंची बॅग ठेवली, त्यांना पण साडी घालायची. आणि इकडे बघा बेडशीट वगैरे काढून सगळं चेंज करून. आणि ह्या गालीच्या इथं ठेवला आहे, जे इथं येतील त्यांना बसायला हॉलमध्ये संध्याकाळी लागेल ना इथे अंतरायला, म्हणून असं इथं वरती ठेवलं आहे. सगळं पुसून बघा. इकडे धुवून वगैरे झाडांना पाणी घातलं आहे. आणि इकडे जे आता जेवणाची भांडी वगैरे ना असे कोपऱ्याला ठेवले मी, का जर मी कुठं असेल गडबड पटकन कोणाला सापडेल म्हणून मी असे इथं ठेवले. आणि आंबे वगैरे अजून मला ना पाण्यात घालायचे ते बघा. रात्री 5 किलो आंबे आणलेले मी, अजून पाण्यात टाकायची वेळ आहे अजून. पण इकडं सगळं आवरून घेतलं. अजून मला हे देवाचे भांडे घासायचे फक्त. 2 ताटं आणि 2 तांबे पाहिजेत ना मोठे पूजेला, तर ते अजून घासायचे आहेत. इकडे सगळं स्वच्छ झाले. बाहेर पण पुसून वगैरे घेतलं त्यांनी, काहीच ठेवलं नाही. इकडे पण सगळं स्वच्छ केलं. पण त्याला कॅमेऱ्यात यायला असतात. हे बघा इकडे पण सगळं स्वच्छ केलं आहे. आणि मी तुळशी माता बाहेर ठेवली ना आता इथं. आणि रात्री मी गेले तर त्यांनी दळण वगैरे करून ठेवलं. एवढं दळण केलं त्यांनी. आणि साहेबांचे कपडे मी धुवायला बांधून ठेवले, ते आता जाताना घेऊन जातील. दळण पण नेतील आणि कपडे पण घेऊन जातील. साहेब आणि स्नेहा गेलेत फुलं आणायला. स्नेहा म्हणजे ताईंची मुलगी आहे. ती आम्हाला ना मम्मी पप्पाच बोलती. कधी ताईची माझी भेट कधी झाली तुम्हाला सांगू? 17मध्ये 2017ला आमची भेट झालेली आहे ट्रेनमध्ये. ती पण कशी झालं का तुमचं? या आमची भेट आहे ना ट्रेनमध्ये झालेली आहे. मी नाशिकवरून येत होते आणि ह्या देवळाईला बसा. त्याला कॅमेऱ्यात येत नाही, त्या माझ्या नेहमी येतात पण ना त्याला कॅमेऱ्यात लय लाज वाटते. मग मी घेत नाही त्यांना जास्त, अजिबातच घेत नाही त्यांना. लय एवढं नाही घेते. तुम्हाला बघा इकडे नाही, माझ्याकडे कॅमेरा चालू आहे. त्यांना वाटलं मी त्यांना घेते, त्यांना लय लाज वाटते कॅमेऱ्याची. तुम्हाला सांगते मी, कारण त्यांना कधीच घेत नाही. आणि काय होतंय तरी थोडं थोडं दाखवते जरा जरा. आता त्यांनी बाबा सकाळपासून सारखं काम चालू आहे. यांची ताईची माझी भेट कशी झालेली माहिती तुम्हाला? या उल्हासनगरला राहतात. तर गाव आहे त्यांचं मकमालाबाद. तुम्हाला नाही का बोलतो असते माझी बहीण आली होती, बहीण आली होती. ते हीच बहीण आहेत, पण ते दाखवत नाही फक्त. का त्यांना नाही आवडत कॅमेऱ्यामध्ये. लाजवळ प्रॉब्लेम काही नाही, लाज वाटते फक्त, एवढंच प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला सांगते आम्ही ना नाशिकवरून येतो साहेब आणि आम्ही दोघंच होतो. आणि ताई आणि त्यांच्या 2 मुली. ताईला 2 मुली आहेत. तर त्या देवळाली गावला चढल्या. आणि त्यांचं रिझर्वेशन नव्हतं तेव्हा, आमचं रिझर्वेशन होतं. म्हणजे आम्ही केव्हा जायचो तर रिझर्वेशन करून जायचो यायचो. आणि यांना ना त्यावेळेस असं अचानक जावं लागलं, तर हे नव्हतं. मग त्या ना उभ्या देवळालीमध्ये ट्रेनमध्ये चढलेल्या. आणि नंतर किती वेळ उभ्या पोरीला घेऊन. आणि आपलं साहेबांचं असं असतं का कधी कोणत्या लेडीज असं उभं नाही, स्वतः उठतात आणि त्यांना बसायला द्यायचं. पहिले जेव्हा ट्रेनचा प्रवास असायचा तेव्हा. आता माझ्यापासून उठून गेले तुम्हाला सांगते. बसल्या होत्या. हे बघा असं लगेच काम चालू आहे बघा. असा गोंधळ कॅमेऱ्यात यायला आवडत नाही. तर मग त्यावेळेला फक्त बघा आमची ओळख कशी झालेली भगवंताची खूप हे. साहेबांनी मुलींना त्यांच्या जागेवर बसवलं आणि आम्ही ॲडजस्ट करून मग लेडीज आम्ही म्हणजे त्यांच्या 2 मुली ह्या ताई आणि मी अशी बसलो आणि साहेब उभे राहिले. मग तेव्हापासून आमची जी ओळख झाली ना तुम्हाला सांगते, अगदी जीवाला जीव देणं. जसं कसं माझं सोनाचं माझं नातं आहे ना,
सेम यांचं आणि माझं, फक्त या कॅमेऱ्यात येत नाही कधी म्हणून यांचं दिसत नाही आहे. त्यांचं आणि माझं इतकं बॉन्डिंग आहे काय सांगू तुम्हाला. एवढं म्हणजे एकदम सख्या बहिणीसारखं आहेत आम्ही, एकदम सख्यात आहे. थोडं कळती तरी कुठं काही होतं ना, इथं असं आहेत, इथं अजिबात काही नाही. म्हणजे अगदी मला लहान बाळासारखं सांभाळतात अशी बहीण आहेत. आणि मी मोठी त्यांच्यापेक्षा, पण मलाच सांभाळून घेतात. आमच्या दोघींचं खूप बॉन्डिंग. आणि त्यांच्या दोन्ही मुली तेव्हापासून आम्हाला दोघांना मम्मी पप्पाच म्हणतात. आमचं सगळं खूप येणं जाणं आमचं. आता मी पण आता एवढ्यात नाही गेले मी तिकडं, एवढं तर जाणंच नाही झालं. माझ्या काही ना काही दुखणे मग तेच येत राहतात, त्या येतात पण व्हिडिओ घेत नाही. घेतले तरी त्यांना दाखवत नाही, असं असते माझं. बसलेत असं लांबून दाखवते बघा, हे बघा बसलेत. आता कामं सगळे आवरले त्यांनी. जेवणाचं वगैरे ना पुरणपोळ्या आणि मी कांदा भजी बाहेर आधीच्या मम्मीला बनवायला दिलेत, कारण इतकं त्यांच्यावर पण खूप लोड येईल. मला आवरावरी खूप आहे. अजून मला देवपूजेला 1-1.5 तास जाणार आहे. सगळं काढून स्वच्छ करायचं आहे, अभिषेक करायचा आहे. म्हणून म्हटले आता साहेब गेल्यानंतर हे करेल, कारण फुलं घेऊन येतील, ते कामावर जातील, मग मी देवपूजेला घेईल. मग म्हटले छोलेची भाजी वगैरे बनवूया. पापड आहे ना आणले, ते पापड तळायला काढून ठेवले. दीदीला बटाट्याची भाजी बनवून दिली सकाळी पिवळी, थोडी शेंगदाण्याची चटणी आणि बटाट्याची भाजी बनवून दिली. आणि इकडे 1 किलो छोले भिजवलेत, एवढे छोले भिजवले. आणि ताईंनी ना चपात्या सगळ्यांनाच केल्या, दुपारी ज्याला लागेल त्यांना ना चपात्या वगैरे पण करून ठेवल्यात. आणि बघा भांडी बिंडी काहीच ठेवलं नाही, सगळं आवरून घेतले लगेच. आता जे छोले वगैरे बनवा त्याचा नैवेद्य नाही ठेवणार. नैवेद्यासाठी मी बिना कांदा लसूणचं जेवण बनवणार आहे, ते माझ्या हाताने. मेथीची भाजी आमच्याकडं आता बऱ्याच ठिकाणी कसं सोनाकडे कशी बटाट्याची भाजी लागते कशाला पण, तशी आमच्याकडे मेथीची भाजी लागते नैवेद्याला. मग मी डाळ भात मेथीची भाजी माझ्या हाताने करणार आहे ते नंतर, ते बिना कांदा लसूणचं. किंवा वरच्या ताई येणार, वरच्या ताई बोलल्या मी करते, त्यांना ते जैन आहे ना ते बिना कांदा लसूण त्यांना चांगलं येतं. मग मी त्यांना बोलले तुम्ही डाळ आणि भाजी तुम्ही करा. चला आता आम्ही आवरतो बहिणी दोघे. आता पुन्हा थोडासा चहा घेतो, थोडं गपचूप घेत राहणार. तर हे बघा स्नेहा आणि साहेब गेलेले फुलं आणायला. तर हा मोबाईल स्नेहा घेऊन गेलेली, तिनेच आपलं रेकॉर्ड करून आणले थोडंसं तिकडनं. बघा हे फुलं वगैरे किती सुंदर दाखवते, म्हणजे खूप छान कॅप्चर केलंय सगळं, एवढ्या गर्दीमध्ये वगैरे पण इथं सगळं पूजेचं साहित्य बघा. आणि किती सुंदर फुलं बघा साहेबांनी घेतलं इकडं. आणि एक काही पिशवी स्नेहाकडे दिली नाही, ती बोलली काही दिलंच नाही माझ्याकडे. कमळ वगैरे किती छान तिने घेतले, मस्त. एक केळीचे खांब वगैरे लागतात तर ते घेतले, सुंदर असे लाल कलरचे फुलं, किती डार्क भारी वाटतंय बघा, खूप मस्त. आणि स्नेहाने इतकं छान रेकॉर्डिंग करून आले. आणि आता निघाले घरी यायला दोघे जण. ये आता गाडी तिथं लावलेली होती, आता हे बघा आलेत घेऊन. दमले का? बरं ओके या. हा ऊन आहे ना, या साहेब आतमध्ये. मग पप्पा बरोबर जाऊन कशी काय खरेदी केली? मजा आली ना. तू पण व्हिडिओ घेतले ना? हिने ना फुल मार्केटला भरपूर व्हिडिओ घेतले. ते तिचे ब्लॉगिंग स्टार्ट करणार. हा ती पण युट्यूब चालू करणार आहे. आणि ती तुम्हाला सांगते 1 नंबर आहे. एवढी छोटी, आता 10वी पास झाली आहे, एवढी छोटी, पण डोकं एवढं आहे ना. आम्ही तर बोलतो आमच्या 4 पोरांना विकून येली, एवढं हुशार आहे, खूप गुणी. आणि खूप गुणी तुम्हाला सांगते. रात्री साहेबांमध्ये तुमचे पाय चोळ पप्पा, पाय चोळून देऊ, पाय दुखताय, पायाला मुंग्या वगैरे येतात ना त्यांच्या. तर आता चहा पाणी आमचं झालं, साहेब गेले, आवडलं. आम्ही दोघींनी पण थोडंसं खाल्लं वगैरे. आणि आता इकडे चालली पुन्हा याची भाजी बनवायचं काम. मी देवपूजा करत होते, पण म्हटले यांना कसं याच्या मसाल्याचा अंदाज येत नाही ना, तर त्यांनी पनीर वगैरे तळलंय सगळं. तर बघा आता ना काय काय फुलं आणले ते दाखवते, टपात घेते. देवपूजा झाली पण मला फुलं व्हायचे. हे एवढे गजरे आणले त्यांनी, हे गजरे थोडेसे बाजूला ठेवते. आणि हे आपले जास्वंदाचे, जास्वंद वेगळ्या वेगळ्या कलरचे जास्वंदाचे फुलं आणलेत साहेबांनी गणपती बाप्पासाठी, ते झाले. आणि हे पण लागतं पूजेला वगैरे ना, हा लिंबाचा डगळा पण लागतो. तुम्हाला सांगते, फक्त आंब्याचाच नाही तर लिंबाचा पण लागतो. तर हे आंब्याचे डगळे असे मस्त ताजे आणले, छान. आणि आज हे ना हिचं पप्पाने हे गेले, आज हे वेगळेच काहीतरी फुलं घेऊन आले. त्यांना जरा पाण्यात ठेवते, कारण हे ना लगेच सुकलेत बघा. कमळ आणलेत, भरपूर असे कमळ आणले त्यांनी, 1 डझन आहे. असे डझनवरच भेटतात दादरला, 1-1, 2-2 नाही भेटत. असे मस्त कमळ घेऊन आले. ते फुल असे ऊन लावं लागणार आपल्याला. बाई एवढे गुलाब, येल्लो कलरचा गुलाब आणलाय. आणि अजून कुठले आणले, हा रेड कलरचा आणलाय बघा. आता हे मी नव्हते आज, तर कमाई बघा यांची बांधला बघा, किती छान वाटते. वा मस्त, ही पोरगी होती संग म्हणून भारी आहेत. आणि अजून काय आणलंय, हे गोंडा, 2 कलरचा गोंडा. तर ही बाया थोडं सजवायला वगैरे लागणार आहेत, ते आणलंय. आणि हे पण गजरे आणले, हे लागणार आहे ना, हे पण गजरे आणलेत. हे नुसते मोगऱ्याचे आणि ते मिक्स आहे, हे मोगऱ्याचे गजरे वगैरे फ्रीजमध्ये ठेवावं लागणार आहे सगळं.
म्हाताराने एक वेणी आणली, दुर्वाच्या 2 जोड्या, एकदम फ्रेश आहे मस्त. आता ही तुळस आपल्याला ही तुळशी आता निवडून ठेवावं लागणार आहे. तुळशीच्या 2 गड्ड्या आणल्या आहेत, कारण बाळकृष्णाला वाहावं लागते पूजेच्या दिवशी भरपूर तुळस. तर हे 2 गड्ड्या अशा आणल्यात. आणि हे दिवाळीसाठी हार आहेत छोटा, एक स्वामीसाठी वेगळे ते अजून. आणि यात बऱ्याच कलरची फुलं आणलेत बघा, सगळे मिक्स कलरची फुलं आणलेत. कारण या फुलांशिवाय ना देवाला असं शोभून नाही दिसत. व्हाईट, पिवळे, लाल सगळे चांगले असे असले ना तर मस्त वाटतं देवाला. हे वेगळे आणलेत. आपली याचे काय बोलतो आपण, शेवंती, शेवंती वेगळी आहेत. आणि अजून एका पिशवीत काय आहे साहेब आहे ना, असे फुलांच्या याच्यामध्ये खूप भारी आहे. आज किती दिवस मला देवाला फुलं नव्हते. हे दरवाजाला हार आणलाय, स्वामींच्या फोटोसाठी हार आणलाय, मोठे मोठे हार आणले त्यांनी. आणि सत्यनारायण आपल्याला फोटोला पण एक हार घालावा लागणार आहे. आणि या सगळ्या या छोट्याशा ह्या कंठ्या ज्या असतात या सगळ्या आपल्या छोट्या देवांना, या सगळ्या देवांना आपल्याला हार घालता येत नाही म्हणून. आणि इथे काय आणलंय, एक असा हा स्वामींच्या याला हार आणलाय, दुसऱ्या आपल्या छोट्या मूर्तीला आपल्या. आणि इकडे चाफा आणलाय, चाफा भरपूर आणलाय, बेलपत्र आहे. आणि अजून आता पोरीच्या नादाला लागून काय घेऊन आले बघा. हे पुन्हा मला कधीच आणत नाही आहे, ते यांचे नाव पण मला माहिती नाही आहे. ठीक आहे, छान आहे, मस्त वाटत आहे. 3 कलरचे आणलेत हे बघा, घेऊन आलेत एवढे सगळे फुलं. आता यातून सगळं वेगळं वेगळं करून थोडं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे संध्याकाळच्यासाठी. पण जे आता मला पाहिजे ना, आता चाफा पाहिजे मला, ही कंठी पाहिजे, थोडंसं तुळशीपत्र वगैरे सगळं पाहिजे, जरा जरा काढून घेते आणि बाकीचं फ्रीजमध्ये ठेवते. तर अशी एवढे छान फुलं आणली होती मस्त. ओके बघा, आंबे ना अजून पाण्यात टाकायचे राहिले होते, तर म्हटले अशा टपामध्ये पाणी भरून ठेवा, त्याच्यामध्ये घ्यावंच ना तुम्हाला. आणि इकडे देवपूजा बघा, पहिले आपलं आज देवघर बघा. आज किती दिवस तुम्हाला रोज बोलायची, फुलं नाही आणले साहेबांनी, फुलं नाही आणले, रोज असंच चालू होतं. पण आज एवढे फुलं घेऊन आलेत ना, इतकं भारी, इतकं सुंदर आपलं देवघर दिसतंय बघा. हार पण एकदम मोठे मोठे आणले. आता स्वामींचा हार आहे ना मी काढून ठेवला, पण तो मला लावता येत नाही, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम नेहमीचा आहे. आणि इकडे बघा मस्त असे माताराणीला पण वरती गजरा घातलाय. सगळ्यांना असे छोट्याशा वेण्या ज्या असतात ना एकंठी, या सगळ्यांना घातल्यात. इथे बघा, इथे असे मस्त सगळ्या कलरच्या फुलांनी छान सजावट केली आपल्या देवघराची. आणि दिवे चालू आहे बघा. आता इथे तुपाचा चालू आहे, इकडे दोन्ही तुपाचे चालू आहे, इथे तेलाचा चालू आहे. म्हातारांनी पण वरती गजरा वगैरे घातलाय. आणि कमळ असं फुलून ठेवलं मी ग्लासामध्ये, सगळ्या कलरची फुलं. आणि इकडे पण तुपाचा दिवा चालू आहेत बघा. आणि जास्वंद ना भरपूर जास्वंद आले, म्हणून मी असं पाण्यामध्ये घातले आणि बाप्पाजवळ ठेवले. तिथे मी अगरबत्ती धूप वगैरे सगळं चालू आहे. आणि स्वामी बघा आज आपले महाराज किती सुंदर दिसत आहे, छान असा अभिषेक वगैरे केला आहे. मी काही बाकीचा सारखा व्हिडिओ नाही घेत आहे आज, फक्त इथे हार घालायचा राहिला आहे, तो आता यश आल्यावर. इथे मस्त सगळे कलर. आणि चाफा बघा, आज मनमुक्त चाफा होता, भरपूर चाफा व्हायला महाराजांना. मी दिव्यांना वगैरे सगळ्यांना फुल अर्पण केलेलं आहे. सुंदर असे गजरेवर इकडे गुलाब, छान सजावट केली. आता वरती हार घातला असं आणि वाटलं, पण आता मला नाही करता येते. तर असं झालंय आज आपलं देवघर सुंदर, किती छान वाटतंय बघा. तर बघा ह्या मोठ्या कुकरमध्ये ना 1 किलो मी काबुली चणे भिजवले होते रात्री, ते मी याला केलेत. आणि याच्या 3 शिट्या करून घेतल्या, कुकर खूप जाड आहेत म्हणून. आणि ते बटाटे लावलेत, बटाट्याची भाजी पण बनवायची आहे, तर कुकरला काही बटाटे लावून दिलेत. हे बघा बटाटे उकडून घेतले आणि डाळ शिजवून ठेवली, मोठा डबा भरून डाळ शिजवून ठेवली. फूड प्रोसेसरला कांदा कापून घेतलाय भरपूर, हे बघा असा कापून घेतलाय. थोडासा मसाला आहे घरात बनवलेला, थोडंसं पाहिजे तर ताईने खोबरं भाजून ठेवलंय. आणि अजून असं थोडंसं कांदा भाजायचं काम चाललंय. थोडा कांदा भाजून मग इकडे वाटण करणार आहे. हा कुकर अजून थंड नाही झाला, थंड नाही झाला. इथे अजून पसारा पडलाय, हलवत राहा कंटिन्यू त्याला. तर माझं आता सगळं इकडचं आवरलंय. आता मला अजून कपडे सुकायला घालायचे आहेत. देवपूजा वगैरे तर सुंदर झाली, अशी देवपूजा झाली तर माझं अगदी मन प्रसन्न झालं. आता हा इथपर्यंत व्हिडिओ झालाय. याच्या पुढे आता काय माहित किती काय घेईल काय नाही,
पण एवढं तरी बनवून पाठवेल तुम्हाला. चला पुढचं काय काय रुटीन होतं आहे सगळं थोडं थोडं शेअर करते. डिटेल तर नाही घेऊ शकणार, पण आता जेवढं होईल तेवढं. ओके. तर चला ताई नो, आज पूजेची सगळी खूप तयारी, खूप काही गडबड आहे. आणि आता वरच्या ताई येत आहेत, त्या थोड्या मदतीला येतील. बाकीच्या संगीता, माधुरी वगैरे सगळ्या संध्याकाळी येणार आहेत. तर सगळे आल्यावर तुम्हाला दाखवते. तर ताई नो, पूजेची वगैरे तयारी आता एवढी सगळी तुम्हाला दाखवली. आता संध्याकाळी मांडणी होईल, काय मी बनवेल काय, याच्यानंतर मी दुसरा व्हिडिओ चालू करेल. पण आता तरी याला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताई ना श्री स्वामी समर्थ.